नमस्कार मित्रांनो, कामगार विभागासंदर्भात नवीन अपडेट जे आहे तर ते आलेले याची परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले नुकतंच आता काही वेळापूर्वीच मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला की किती अर्ज आले होते आणि त्याच्यानंतरच लगेच आता ही अपडेट जी आहे तर ती आलेली आहे। बघा, कामगार विभाग यांच्याकडून ही सरळ सेवा गट क 2026 ची ही जी जाहिरात होती तर याच्या अनुषंगाने त्यांनी इथं वेळापत्रक जाहीर केलेले आहे। त्यांनी ही परीक्षा 30 आणि 29 जुलैला 29 आणि 30 जुलैला जी आहे तर ती ठेवलेली आहे। खूप लवकर ठेवलेली आहे। आपल्याला एक्सपेक्ट होतं की पुढच्या महिन्यात शेवटपर्यंत होईल, परंतु आता लवकर आलेली आहे। बरेच विद्यार्थी बॅच मधील विचारताय की सर बाकीचे लेक्चरचं काय, तर तुमचे लेक्चर्स तुमच्या वेळेत जे आहे तर ते पूर्ण होतील। आणखी आता आपण थोडंसं मोठ्या स्तरावर मॅरेथॉन लेवलवर सर्व लेक्चर्स कव्हर करूया। बघा, 29 ला ही परीक्षा होणार आहे। परीक्षा ऑब्वियसली TCS घेणार आहे। पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, 3 शिफ्ट, म्हणजे अर्ज इथं चांगलेच आहेत त्यांचे। बघा, निरीक्षक या पदाची 9 ते 11, निरीक्षक या पदाची 1 ते 3, निरीक्षक हे पद 5 ते 7, पुन्हा शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 30 तारखेला 9 ते 11, 1 ते 3 आणि 5 ते 7। तर अशा वेगवेगळ्या तुम्ही जर पाहायला गेलं निरीक्षक या पदाच्या 6 शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे। किती? 6 शिफ्ट मध्ये पेपर जो आहे तर तो इथं होणार आहे। बाकी लेखापालचा एका शिफ्ट मध्ये होणार आहे, सकाळी 9 ते 11 29 तारखेला। 29 तारखेला दुसऱ्या शिफ्ट मध्ये लघु टंकलेखनचा 1 ते 3 मध्ये हा पेपर जो आहे तर तो होऊन जाणार आहे। तर हा वेळापत्रक आहे। बघा, सदर परीक्षेसाठी 7 दिवस आधी उमेदवारांना त्यांच्या खात्यात हॉल तिकीट जे आहे तर ते उपलब्ध करून देण्यात येईल। बाकी त्यांनी काही सूचना जी आहे तर ती केलेली आहे। बाकी त्यांनी जे त्यांच्या वेबसाईट वरील कायदे सांगितलेले होते ते सर्व आपण जे आहे तर ते कव्हर करत आहोतच। याच्या संदर्भातल्या टेस्ट देखील ज्यांनी बॅच घेतली असेल त्यांना तिथं टेस्ट नावाचा फोल्डर दिसणार आहे। त्या टेस्ट नावाच्या फोल्डर मध्ये तुमचे प्रत्येक कायद्यावरच्या ज्या टेस्ट आहेत तर त्या तिथं उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, म्हणून तुम्ही बाकी काही टेन्शन घेण्याचं कारण नाही। बाकी ज्यांचं सेल्फ स्टडी आहे त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आता उरलेल्या वेळेत तयारी करा। काय कायदे करायचे, कसे त्याचे रिव्हिजन, सर्व काही मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत युट्यूबला घेऊन येणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।